चिकन धुवून आल्यानंतर इथे फायनली कटिंगचं काम चालू आहे. त्यासाठी पहिल्या टपमध्ये आपण आता चिकन घालतोय. तर मित्रांनो, आता आपण आहोत मांडावरती, जे गेले 5 दिवस आपण कार्यक्रम बघितले, दशावतार बघितले, विविध नाटकं बघितली, बुधांचा कार्यक्रम बघितला. तसंच मांड संपल्यानंतर एक 5 दिवसाचा मांड, त्यानंतर एक खाटावार बघितला जातो. जसं की रविवार किंवा बुधवार असे वार बघितले जातात आणि पोस्ताचा कार्यक्रम असतो. दरवर्षी आपण या पोस्ताच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि यावर्षी पण तोच व्हिडिओ होणार आहे. आणि आज आपण 350 किलो मटण बनवणार आहोत आणि जवळपास 1000+ माणसं या मांडावरती महाप्रसादासाठी येत असतात. तर त्याची प्रोसेस कशी असते, म्हणजे कुठपासून चालू करतो आम्ही आणि कुठे एंड होते, सगळं तुम्हाला सविस्तर आणि पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करून, मित्रांमध्ये शेअर करून, चॅनलवरती नवीन असेल तर असेच कोकणातले नवीन प्रथा परंपरा बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. चला लगेच व्हिडिओला चालू करूया. आपल्याला जे मटण कापण्यासाठी म्हणजे कोंबडी कापण्यासाठी जे ओंडके पाहिजेत ते पण आणून ठेवलेले आहेत आणि तिकडे बसण्याची सिस्टम अरेंजमेंट करत आहेत आणि त्यासाठी मॅन कपाट आणलेलं आहे. आणि इथे बघा, इथे जळावाची लाकडं जे आपण चुली पेटवतो त्यासाठी जळावासाठी लाकडं इथे आणलेली आहेत. आणि आता लगेच थोड्याच म्हणजे आता वाजलेच सकाळचे 9, आता थोडे जण आले नाही आहेत, पण आता थोड्या वेळाने तुम्हाला नक्कीच इथे गर्दी बघायला मिळेल. आणि इथे बघा सगळेजण आता हळूहळू जमत आहेत आणि इकडे बघा कापण्याचं काम चालू आहे. आणि इथे त्यानंतर ते इथे येतं चिकन संपूर्ण आणि इथे स्वच्छ पाण्यामध्ये बघा धुवायचं आहे पहिल्यांदा. आणि आपला काका आणि नानू, पांडू काका तिघेजण इकडे खूप मेहनत करतायत आणि चिकन स्वच्छ धुतात. दरवर्षी नानू इकडे असतो ना? नानू दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण. काका तू दरवर्षी ना? सगळे म्हणजे ऑल जेवढे आपण मेंबर बघतो तेवढे सगळे दरवर्षी असतात आणि या मानदेवाची मनोभावे सेवा करत असतात. आता पुढे दाखवतो तुम्हाला. चिकन धुवून आल्यानंतर इथे फायनली कटिंगचं काम चालू आहे. त्यासाठी मार्शल कडपकर बसला आहे, आपला भाई पराडकर, ज्याला आपण काल्याच्या व्हिडिओमध्ये नेहमी बघत असतो. आणि तिकडे आपला भाऊ हर्षद पराडकर बसला आहे. आणि आता कटिंगचं काम चालू झालं आहे. मित्रांनो, जास्त नाही वाजलेत आतापर्यंत, फक्त 9:15 वाजलेत सकाळचे आणि 9:15 वाजता कटिंगचं काम चालू झालं आहे. कारण आपल्याकडे आज 350 किलो मटण आपल्याला टोटली करायचं आहे. त्यानुसार आता काम चालू करतो आहे. आणि हे बघा, एवढे जण बसणार आहेत माणसं, आता अजून माणसं यायची बाकी आहेत. तर आता आपण आलो आहे भाऊ जोशी यांच्या घरी. इकडे तर मेन काम चालू आहे. कांदा वगैरे चिरण्याचं काम चालू आहे. सगळं वाटपाची जी तयारी आहे, 350 किलो आपण मटण म्हणतो पण त्याची सगळी तयारी इथून केली जाते. तसं खोबरं करटणं किंवा कांदा कापणं, सगळ्या गोष्टी आपण इथे बघू शकता. तर बघा, इथे आता काका आहेत आणि काकांनी कांदे वगैरे चिरायला सोलायला घेतलेले आहेत. इथे बघा काकी खोबरं करपते आणि या साईडला मोठी पंगत बसली आहे. पुरुष वर्ग पण आहे, तो खोबरं करपताना आपल्याला दिसतोय, कारण हे मांडाची सेवा आहे म्हणून इकडे सगळेजण येत असतात. मित्रांनो, आपण परत आता मांडावरती आलो आहे आणि इथे बघा चिकनला मसाला लावण्याचं काम चालू आहे. मसाला, आलं लसूणची पेस्ट आहे, ती सगळी व्यवस्थित लावून घेत आहेत आणि आता एका टोपामध्ये करून घेतो आहे. त्यानंतर मग बनवण्याची प्रोसेस जी असेल ते पण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, पहिल्या टोपाची प्रोसेसिंग चालू केली आहे आणि मसाल्याची पानं फर्स्ट टोपामध्ये टाकली. जवळ गेलो तर धूर लागतोय, लांबूनच दाखवतो.
त्याला आता कांदा दोन भांडी भरून टोटली कांदा घातलेला आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर मग तुम्हाला चिकनचं प्रमाण सांगतो. इथे दुसरी चूल लावायला सुरुवात करतोय आणि या साईडला एक टोप चालू आहे, ऑलरेडी प्रोसेसिंग झालेलं आहे त्याचं. दुसऱ्या साईडला हितेश, महेश काका आणि जोशी मिळून अजून एक टोप लावत आहेत आणि आता पुढे पुढे टोप लागत जातील. आता आपण दुसरा टोप पण प्रोसेस करतोय, त्यामध्ये कांदा वगैरे घालून घेतोय. आणि हा कांदा आता आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे साधारणतः याच्यापेक्षा अजून थोडासा गोल्डन होईपर्यंत त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही ठिकाणी काम चालू झालेलं आहे. आता चढ ही असेल आणि त्यानंतर इथे चुली लागत जातील अजून. पहिल्या टोपमध्ये आपण आता चिकन घालतोय. जवळपास किती किलो घातलं याच्यात आपण चिकन? 12 किलो. जवळपास 12 किलोच्या आसपास आपण चिकन घातलेलं आहे. आणि त्याबरोबर मसाला वगैरे टाकून ग्रेव्ही एकदम ओकेमध्ये केलेली होती रेडी. आणि आता बघा त्याला मिक्स करतोय. शाळेला तिकडे चिकन वेगळं काढतोय. अंदाजे 12 किलोच्या आसपास चिकन असेल. त्यामध्ये आता गरम पाणी करून ठेवलेलं होतं एक टोप, मगाशी तुम्हाला दाखवला होता. ते 2 डाऊल फक्त आपण गरम पाणी आतमध्ये घालून ठेवलेलं आहे. दुसऱ्या डोबामध्ये मीठ कांद्याला, कारण कांदा लवकर शिजला पाहिजे म्हणून त्याला मीठ घातलं जातं. आणि तिकडे आमचा नानू भाई आहे. शुक्रतारा म्युझिकलचे सर्वा नानू करवळकर. चला हा आता टोप शिजत ठेवला आहे आणि तिसरा टोप लगेच प्रोसेसिंगला घेतलेला आहे. मित्रांनो बघा, सकाळपेक्षा गर्दी खूप आता कमी झाली. कारण सकाळी जी लोकं असतात, सकाळी जे आपले मंडळाची माणसं असतात किंवा गावातली माणसं असतात, ती फक्त चिकन साफ करण्यासाठी वगैरे असतात. आणि ही जी टीम आहे ही सकाळी नसते, ही दुपारी येते. कारण त्यांना बरोबर माहिती आहे की दरवर्षीचं प्रमाण काय आपलं, त्यानुसार हे चिकन बनवण्याचं काम असतं. तिसऱ्या टोपामध्ये आपण आता कांदा घालून घेतो आहे. आणि जवळपास आता किती ह्या कांदो किती? 2 भांडी. 2 भांडी भरून कांदा घालणार आहोत. ह्यो टोपात लहान वाटता काय? लहान आहे काय टोप? नाही ना, तेवढंच आहे ना सेम. 4 किलोच्या आसपास कांदा आहे. मित्रांनो पोचतं वाटपाला सुरुवात झाली आणि लाईन अगदी पार तिथपर्यंत आहे. आणि तुम्हाला इथल्या इथे गाड्या किती लागल्या तर दाखवतो. हे बघा, इथेच ट्रॅफिक जाम आहे आणि तिथून रस्त्यावरती पूर्ण गाड्या लागल्यात. आणि जी लाईन आहे ती पूर्ण ती पाननीपासून वरती गेलेली आहे. तर एकदा एंडला तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि सगळी माणसं बघा, इथे वाटपाचं काम चालू आहे. तर आतमध्ये तर जायला मिळणार नाही, कारण तिकडे सगळेजण काम करत आहेत बघा आतमध्ये, त्याच्यामुळे. माझ्यासोबत महेश काका आहेत. तर महेश खराडे. तर साधारणतः किती माणसांसाठी आपण बनवलं आणि किती किलो आज महाप्रसाद केला आहे? महाप्रसाद नाही म्हटलं तरी बॉयलर चिकन 300-350 किलो आहे. अच्छा अच्छा. तरी प्रत्येकाला इथे प्रसाद दिला जातो. तर नाही म्हटलं तरी 12 लोक आहेत. साधारण किती लोक आली असतील? तर आता बघताय तुम्ही ना, आणि त्यांचं 800-900च्या आसपास तर लोक येऊन जातात. प्रसाद घेतात. माझ्या मते 1000च्या बाहेर लोक, 1000च्या बाहेर येतात. आणि इथे कसं हा जाळा आहे तो नवसाला पावणारा आहे. हो. आणि प्रत्येकाची कामं होतात. त्यांना अनुभव भरपूर जणांना इथे आहेत. आणि जे भक्तगण आहेत ते येतात, खाली हात जात प्रत्येकाला मसाला प्रसाद भरपूर दिला जातो. धन्यवाद.
तर मित्रांनो आत्ताच पोस्टावरून घरी आलो आणि जेवलो पहिल्यांदा येऊन. पोस्टाचा जो महाप्रसादाचा जेवणाचा जो भाग आहे ना सुपर डुपर हिट होता मित्रांनो. खरोखरच जशी टेस्ट दरवर्षी असते तशीच टेस्ट म्हणजे मेंटेन केली. म्हणजे 10 ते 15 वर्ष मी आता बघतोय, गेली 10 ते 15 वर्ष सेम टेस्ट आहे. चवही तशीच सेम टू सेम. म्हणजे 10-15 वर्षामध्ये अजिबात चव बदललेली नाही आणि सुंदर म्हणजे खरोखर मन प्रसन्न होतं या प्रसादासाठी. आणि जवळपास माझ्या मते 800 ते 1000 लोक येऊन गेली असते, एवढी गर्दी होती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओ होते, तोपर्यंत बाय बाय.